गुढीपाडवा विशेष अशी आज आपण कटाची आमटी पाहूयात। सर्वात पहिले आपल्याला खोबरकीस, टोमॅटो, कांदा, अद्रक, लसूण हे सर्व तेल टाकून थोडंसं परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये कोथिंबीर टाकून आपल्याला बारीक असे वाटण तयार करून घ्यायचं आहे। एका भांड्यामध्ये 3 पळ्या मी तेल घेतलं आहे। त्यामध्ये मोहरी टाकायची आहे, जिरे टाकायचे आहेत आणि कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता आपल्याला थोडासा जास्तच टाकायचा आहे। कढीपत्त्यामुळे ना कटाच्या आमटीला खूप मस्त अशी चव येते। त्यानंतर आपण वाटण केलं आहे ते टाकायचं आहे। तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 2 चमच असे काळे तिखट टाकले आहे। ही घरची काळी तिखट आहे। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल तिखटही टाकू शकता। त्यानंतर कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि थोडासा आपल्याला मॅगी मसाला त्यामध्ये टाकायचा आहे। मॅगी मसाला थोडासा आपल्याला टाकायचाच आहे, यामुळे खूप मस्त अशी चव येते। त्यानंतर थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मसालाही थोडासा शिजवून घ्यायचा आहे। प्लेट झाकून तेल सुटेपर्यंत। हे पहा किती मस्त तेल सुटलं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये येळवणी टाकायची आहे। डाळीची येळवणी असते ना, ती त्यामध्ये टाकायची आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि स्लो फ्लेमवरती हे 5 मिनिट असे शिजवून घ्यायचे आहे।